Hello everyone. In this video, we discuss instrumentation of फ्लोरिमेट्री और फ्लोरोसेन्स स्पेक्ट्रोस्कोपी. आपण फ्लोरोसेन्स स्पेक्ट्रोस्कोपीचं इन्स्ट्रुमेंटेशन आता ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता फ्लोरिमीटर म्हटलं किंवा फ्लोरोसेन्स स्पेक्ट्रोफोटोमीटर म्हटलं तर काही महत्त्वाचे कॉम्पोनंट येतात. एक म्हणजे सोर्स ऑफ एक्सायटेशन एनर्जी, पेअर ऑफ फिल्टर फॉर सिलेक्टिंग एक्सायटेशन अँड एमिशन वेवलेंथ, सॅम्पल होल्डर, देन डिटेक्टर. आता हे काही महत्त्वाचे पार्ट आहेत आपल्या फ्लोरोसंट और फ्लोरिमेट्रीचे. आता इथे आपण दोन प्रकारचे फ्लोरिमीटर वापरतो, एक सिंगल बीम आणि दुसरा डबल बीम. आता सुरुवातीला आपण सिंगल बीम बद्दल बोलू. द इसेन्शियल पार्ट ऑफ सिंगल बीम फ्लोरिमीटर आर शोन इन फिगर. आता ती फिगर तुम्हाला स्क्रीनवर दिसते. त्या फिगर मध्ये आपण इसेन्शियल पार्ट दाखवलेले आहेत. द लाईट ऑफ मर्क्युरी व्हेपर लॅम्प light from mercury vapor lamp for UV light is passed through collimating lens and then through a primary filter. We subject this light or we put this light on our sample. The filter transmitted that part of the beam which can cause excitation of atoms. आता इथे आपण काय करतो तर आपण मर्क्युरी व्हेपर लॅम्प घेतलाय, UV लाईटचा सोर्स, आणि तो कॉलिमेटिंग लेन्स मधनं आपण प्रायमरी फिल्टर थ्रू आपण आपल्या सॅम्पलकडे पाठवतोय. आता प्रायमरी फिल्टर काय करतो तर एक वेवलेंथ सिलेक्ट करतो रेडिएशन की जी आपल्या सॅम्पलला एक्साइट करेल, आणि नंतर आपल्याला त्यापासून फ्लोरोसन्स मिळेल. द सिलेक्टेड रेडिएशन पासेस थ्रू द सॅम्पल सोल्युशन प्लेस इन सॅम्पल कंटेनर. When UV light is absorbed by the sample, this absorption of following by emission of visible fluorescent light by molecule of the same. आता जेव्हा UV लाईट आपण सॅम्पलवर पाठवतोय ठराविक वेव्हलेंथचा, तेव्हा तो काय करतो मॉलिक्यूल की तो UV लाईट आहे हा ऍब्झॉर्ब करतो, आणि ऍब्झॉर्ब झालेला जो UV लाईट आहे मॉलिक्यूलने ऍब्झॉर्ब केल्यानंतर तो फ्लोरोसंट देतो, एक विजिबल लाईट आपल्याला देतो, फ्लोरोसन रेडिएशन देतो. The beam emerged from the sample holder containing fluorescent radiation and original UV light. Fluorescence is anisotropic property, that is sample emit fluorescent radiation in all direction. However, transmitted radiation at right angle to incident radiation is steady because at other angles scattering from solution and cell wall can cause error. आता बीम जी आता बाहेर पडते फ्लुरोसंट लाईटची, आता फ्लुरोसंट ही ॲनिसोट्रॉपिक प्रॉपर्टी. ॲनिसोट्रॉपिक प्रॉपर्टी म्हणजे काय, फ्लुरोसंट लाईट जेव्हा सॅम्पल बाहेर टाकतो तो तेव्हा एकाच डायरेक्शन मध्ये तो टाकत नाही, तो चारही दिशेनी फ्लुरोसंट लाईट बाहेर टाकतो. आता फ्लुरोसंट लाईट पण आपण काय करतो स्टडी करण्यासाठी आपल्या सॅम्पलच्या 90 डिग्रीला इन्सिडेंट रेडिएशनच्या 90 डिग्रीला ज्या रेडिएशन बाहेर पडतात त्यांचाच आपण स्टडी करतो वापरतो. However, transmitted radiation at right angle to the incident radiation is studied because at other angles scattering from solution and cell wall can causes error. आपण आपल्या इन्सिडेंट रेडिएशनच्या 90 डिग्रीला ज्या फ्लोरोसंट लाईन बाहेर पडत आहेत त्याच आपण पुढे स्टडीसाठी वापरतो, कारण इतर रेडिएशन वापरल्या तर स्कॅटरिंग बिटरिंग होतं तिथे आणि त्यामुळे आपल्याला एरर मिळतो. आता तुम्हाला स्क्रीनवर डायग्राम ही दिसते. The emitted radiation then reach a secondary filter which allow only fluorescent radiation to pass through and absorb UV light. This is received by photocell placed in position at right angle to incident beam. The output of photocell measured by sensitive galvanometer or other device. आता हा जो फ्लुरोसंट लाईट बाहेर पडलाय जो इन्सिडेंट लाईटला 90 डिग्रीला आहे जो आपण स्टडी करणार आहोत, तो नंतर आपण सेकंडरी फिल्टर मधनं पास करतो. सेकंडरी फिल्टर काय करतो तर फक्त फ्लुरोसंट लाईटलाच पुढे जायला देतो आणि जो UV लाईट आहे इन्सिडेंट लाईट जो थोडा आलाय त्याला ऍब्झॉर्ब करून टाकतो, आणि नंतर तो फोटोसेल थ्रू डिटेक्टर कडे जातो. डिटेक्टर म्हणून फोटोसेल आपण वापरतो, तो तिथे डिटेक्ट करतो. त्यानंतर जो त्याचा सिग्नल आहे फोटोसेलचा तो गॅल्व्हॅनोमीटर किंवा अदर डिव्हाइस वापरून आपण रीड आउट करतो.
आता हे सिंपल झालं इन्स्ट्रुमेंटेशन, की ज्यामध्ये सोर्स ऑफ लाईट आहे, आपण मर्क्युरी वेपर लॅम्प वापरलाय, कॉलिमेटिंग लेन्स वापरल्यात, प्रायमरी फिल्टर वापरलाय. प्रायमरी फिल्टर फक्त स्पेसिफिक वेव्हलेनचा युव्ही लाईट आपल्या सॅम्पलकडे पास करणार आहे, जेणेकरून आपला सॅम्पल एक्साइट होऊन आपल्याला फ्लोरोसन्स देईल. त्यानंतर आपण 90 डिग्रीला ज्या फ्लोरोसन्स लाईट आहेत, जेव्हा सॅम्पलवर युव्ही लाईट पडतो, फ्लोरोसन्स रेडिएशन बाहेर पडतात. या रेडिएशन 90 डिग्रीला सॅम्पल जो एमिट करतोय इन्सिडेंट रेडिएशनच्या 90 डिग्रीला, तेवढाच आपण स्टडीसाठी वापरणार आहोत. मग त्यासाठी आपण सेकंडरी फिल्टर वापरणार, जो फक्त फ्लोरोसंट रेडिएशनला पुढे जायला देईल आणि जे युव्ही रेडिएशन किंवा इतर रेडिएशन आपल्या त्या सिस्टीम मध्ये आहेत ते ऍब्झॉर्ब करून टाकेल. मग ह्या ज्या फ्लोरोसंट रेडिएशन आहेत त्या फोटोसेलवर पाडल्या जातात, तिथे त्याची इंटेन्सिटी मेजर केली जाते आणि गॅल्व्हनोमीटर किंवा इतर डिव्हाइस थ्रू ती मेजर केली जाते. अशी सिंपल इन्स्ट्रुमेंटेशन आहे फ्लोरोमेट्रीचं, सिंगल बीम फ्लोरोमीटर. आता डबल बीम फ्लोरोमीटर सुद्धा अवेलेबल आहेत. आता सिंगल बीम फ्लोरोमीटर एक्झॅक्ट रिडिंग देत नाही. फ्लोरोसन्स इंटेन्सिटी इज प्रोपोर्शनल टू द इंटेन्सिटी ऑफ irradiation. Fluctuation in the intensity may gives wrong result. Hence double beam फ्लोरोमीटर इज यूज. आता जी रेडिएशन आपण एक्सायटेशन साठी पाठवणार आहोत त्याच्यावर फ्लोरोसंट इंटेन्सिटी ही अवलंबून असते. आणि जर जी रेडिएशन आपण एक्सायटेशन साठी पाठवणार आहोत त्यामध्ये जर फ्लक्च्युएशन असेल तर फ्लोरोसंट रेडिएशन मध्ये सुद्धा फ्लक्च्युएशन येतं आणि त्यामुळे प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो, प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे आपण सिंगल बीम पेक्षा डबल बीम प्रेफर करतो. आता डबल बीम मध्ये आपण काय करतो की एक्साइटिंग रेडिएशन आहेत त्यात स्प्लिट करतो दोन बीम मध्ये. इन डबल बीम फ्लोरिमेट्री एक्साइटेशन रेडिएशन स्प्लिट इंटू टू बीम्स. द टू बीम are allowed to pass through two primary filter followed by the passage from the sample and reference cuvette simultaneously. The fluorescence radiation then passes through common secondary filter which allow only visible fluorescence radiation to pass through and fall on photomultiplier tube. The use of double beam instrument is eliminate error due to change in intensity of incident beam ड्यू टू व्होल्टेज फ्लक्च्युएशन. आता डबल बीम मध्ये आपण काय करतो, आपली जी इन्सिडेंट रेडिएशन आहे जी युव्ही बल्ब मधनं बाहेर पडणार आहे ती स्प्लिट करतो दोन रेडिएशन मध्ये आणि दोन्ही रेडिएशन आपण प्रायमरी फिल्टर मधनं पास करून एक रेडिएशन सॅम्पल मधनं आणि दुसरी रेडिएशन रेफरन्स मधनं आपण पास करायला देतो. आता दोन्ही रेडिएशन सॅम्पल आणि रेफरन्स मधनं पास झाल्या नंतर त्या आपण तिथनं फ्लोरोसन्स तयार होणार आहे ना, तयार होणार फ्लोरोसन्स आहे हा आपण एकाच सेकंडरी फिल्टर मधनं पास करतो, तो फोटो मल्टिप्लाय ट्यूब म्हणजे आपल्या डिटेक्टरवर पडायला देतो. आता डबल बीम फ्लोरिमेट्रीचा पर्पज काय, तर जो एरर येतोय फ्लक्च्युएशन इन इन्सिडेंट बीम मध्ये फ्लक्च्युएशन मुळे जो एरर येतोय तो एरर कमी करण्यासाठी, मिनिमाइज करण्यासाठी डबल बीम फ्लोरिमीटरचा वापर केला जातो. आता हे झालं इन्स्ट्रुमेंटेशन. आता क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस आपण ह्या फ्लोरिमीटरने करतो. आता इंटेन्सिटी आहे जी ऍब्झॉर्ब फ्लोरोसंट रेडिएशन आहे त्याच्यावरून आपण क्वालिटेटिव्ह अनालिसिस करतो आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस साठी कॅलिब्रेशन कर्व मेथड ही वापरली जाते. आता कॅलिब्रेशन कर्व मेथड ही आपल्याला माहित आहे, ही ऑलरेडी आपली झालेली आहे. बऱ्याचदा आपण कॅलिब्रेशन कर्व मेथड ही डिस्कस केलेली आहे. त्यामुळे एक सिंपल मी तुम्हाला त्याबद्दल बोलतो. आपण काय करतो, कॅलिब्रेशन कर्व मेथड मध्ये एक स्टँडर्ड सोल्युशन सिलेक्ट करतो आणि त्याची एक सिरीज तयार करतो आणि त्या सिरीज आधी सुरुवातीला ब्लँक वापरून किंवा डिस्टिल वॉटर वापरून आपण आपल्या फ्लोरोमीटरला 0 ऍडजस्ट करतो आणि मग कमी कॉन्सन्ट्रेशन पासून जास्त कॉन्सन्ट्रेशन पर्यंत आपण ते जे स्टँडर्ड आहे त्यांची फ्लोरोसंट इंटेन्सिटी आपण मेजर करतो. त्यानंतर आपल्या अननोनची सुद्धा फ्लोरोसंट इंटेन्सिटी आपण मेजर करतो. मग आपण ग्राफ प्लॉट करतो, फ्लोरोसंट इंटेन्सिटी डिवायडेड वर्सेस कॉन्सन्ट्रेशन. फ्लोरोसंट इंटेन्सिटी वर्सेस कॉन्सन्ट्रेशन असा आपण ग्राफ प्लॉट करतो. आपल्याला स्ट्रेट लाईट पासिंग थ्रू ओरिजिन असा आपल्याला ग्राफ मिळतो आणि मग आपण आपल्या अननोनची फ्लोरोसंट इंटेन्सिटी त्या लाईनवर प्लॉट करून कॉन्सन्ट्रेशन ऑफ अवर अननोन आपण
मेजर करतो. म्हणजे आपण बऱ्याचदा कॅलिब्रेशन कर्व ही मेथड वापरलेली आहे, त्यामुळे तिथे डिटेलमध्ये मी जात नाही. आता पुढचा पार्ट आहे तो म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ फ्लोरिमेट्री. फ्लोरिमेट्रीचे आपण ऍप्लिकेशन बघू. आता पहिलं ऍप्लिकेशन आहे, मेटल आयन्स हॅव बीन डिटरमाइंड बाय एस्टिमेटिंग द फ्लोरोसंट इंटेन्सिटीज ऑफ देअर फ्लोरोसंट ऑर्गॅनिक कॉम्प्लेक्सेस. युरेनियम हॅज बीन डिटरमाइंड बाय मेजरिंग फ्लोरोसंट इंटेन्सिटी ऑफ इट्स कंपाऊंड. आपण फ्लोरिमेट्रीने मेटल आयनचा स्टडी करू शकतो आणि त्यासाठी ऑर्गॅनिक कॉम्प्लेक्सेस आहेत मेटल आयनचे, त्यांचा फ्लोरोसन्स घेऊन त्यांच्या फ्लोरोसन्स इंटेन्सिटी घेऊन आपण मेटल आयनचा स्टडी डिटर्मिनेशन आपण इथे करू शकतो. जनरली युरेनियमचं डिटर्मिनेशन आपण फ्लोरिमेट्रीने करतो. तिथे त्याचा ऑर्गॅनिक कॉम्प्लेक्स जो मॉलिक्यूल आहे तो घेतो आणि त्यावरून आपण आपल्या युरेनियमचा स्टडी करू शकतो. Another method of inorganic fluorometry is based on decrease of fluorescence as a result of quenching action of the substance by determine. This has been used for estimation of anions. Any substance that decreases the intensity of fluorescence is called as quencher and the effect is known as quenching. आता दुसरा एक आपण इनऑर्गॅनिक मॉलिक्युल्सचा स्टडी, ग्रुपचा स्टडी आपण फ्लोरिमेट्रीने करू शकतो. आपण आपल्या जो फ्लोरोसंट मॉलिक्यूल आहे त्यामध्ये हे इनऑर्गॅनिक सबस्टन्स ऍड करतो, जेणेकरून ते जो फ्लोरोसन्स आहे त्या फ्लोरोसंट मॉलिक्यूलचा तो जो क्विंच करतील, कमी करतील, डिक्रीज करतील इंटेन्सिटी ऑफ फ्लोरोसन्स. आणि ही डिक्रीज होणारी इंटेन्सिटी आहे त्याच्यावरनं सुद्धा आपण अमाऊंट जो आपण इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल आहे, ग्रुप आहे, त्याची अमाऊंट आपण काढू शकतो. आता हा जो ग्रुप आहे, सबस्टन्स आहे, जो इंटेन्सिटी फ्लोरोसन्सची कमी करतो त्याला क्विंचर असं म्हणतात आणि जो इफेक्ट आहे त्याला क्विंचिंग असं आपण म्हणतो. म्हणजे रिव्हर्स मेथडने आपण फ्लोरिमेट्रीचा स्टडी करू शकतो. त्यानंतर थर्ड, व्हिटॅमिन सच एस रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन B2, थायामिन, व्हिटॅमिन B1 कॅन बी एस्टिमेटेड. आपण रायबोफ्लेविन डायरेक्ट आपण फ्लोरिमेट्रीने डिटरमाइन करू शकतो. थायामिन हा सुद्धा आपण स्टडी करू शकतो. थायामिन आपण आधी ऑक्सिडाइज करतो थायोक्रोम मध्ये बाय युझिंग अल्कलाइन सोल्युशन ऑफ हेक्सासायनोफेरेट 3 आणि थायोक्रोम आहे इन ब्युटेन सोल्युशन, त्याचा फ्लोरोसन्स आपण स्टडी करून थायामिनचा स्टडी करू शकतो. म्हणजे व्हिटॅमिन B2 आणि B1 चा स्टडी आपण करू शकतो. B2 रायबोफ्लेविनचा स्टडी डायरेक्ट करतो आणि थायामिनचा स्टडी करताना त्याचं ऑक्सिडेशन करून जो थायोक्रोम तयार होतोय त्या थायोक्रोमचा फ्लोरोसन्स स्टडी करून आपण थायामिनचा स्टडी करू शकतो. त्यानंतर अजून एक ऍप्लिकेशन आहे, अ व्हेरी लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिक सबस्टन्स हॅव बीन डिटरमाइंड बाय फ्लोरिमेट्री. आपण मोठ्या प्रमाणात फ्लोरिमेट्री वापरून ऑर्गॅनिक सबस्टन्सचा स्टडी करू शकतो. सिस्टीन आहे, गॉनिडिन आहे, सॅलिसिलिक ऍसिड आहे, युरिक ऍसिड आहे, बरेचसे असे ऑर्गॅनिक मॉलिक्यूल आहे, सबस्टन्स आहे ज्यांचा स्टडी आपण फ्लोरिमेट्रीने करतो. मेडिसिनल कंपाउंड सच एज स्टेरॉइड्स, फिनोबार्बिटॉल, क्लोरोक्विन्स, ॲड्रेनालिन कॅन बी एस्टिमेटेड बाय युझिंग फ्लोरिमेट्री. आता फ्लोरिमेट्री वापरून बरेचसे मेडिकल कंपाऊंड्स आहेत, मेडिसिनल स्टेरॉइड्स आहेत, फिनोबार्बिटॉल्स आहेत, क्लोरोक्विन्स, ॲड्रेनालिन यांचा स्टडी आपण फ्लोरिमेट्री वापरून करू शकतो. देन फ्लोरोसन्स इंडिकेटर्स और luminescence indicators are substance that fluorescence with a particular color depending on the pH of solution to which they are added. These substances have been used as an indicator in acid-base titration, particularly in intensely colored solution. आता ऍसिड बेस टायट्रेशन साठी एक इंडिकेटर म्हणून फ्लोरोसंट मॉलिक्यूल किंवा फ्लोरोसंट इंडिकेटर्स, फ्लोरोसंट ल्युमिनिसंट इंडिकेटर्स यांचा आपण वापर करतो की जे पीएच डिपेंडंट आहे, जे पीएच बरोबर कलर चेंज करतात किंवा त्यांची इंटेन्सिटी कमी जास्त होते. असे जे सबस्टन्स आहेत हे आपण ऍसिड बेस टायट्रेशन साठी इंडिकेटर म्हणून वापरू शकतो. आता जे काही कलर्ड सोल्युशनचं जर ऍसिड बेस टायट्रेशन असेल तर तिथे मोस्टली हे फ्लोरोसंट इंडिकेटर
वापरले जातात. Then a number of fluorometric reagents have been developed for the analysis of cations. 8-hydroxyquinone is used to estimation of aluminum and lithium. Benzoin is used for zinc. Both these reagents from chelate with metal ions with these exhibit fluorescence. आपण fluorescence or fluorometric reagent सुद्धा वापरतो. हे जे रिएजंट आहेत हे अनालिसिस साठी वापरले जातात. आता 8-हायड्रोक्सिक्विनोलिन आहे हा अल्युमिनियम आणि लिथियमच्या स्टडीसाठी वापरला जातो. 8-हायड्रोक्सिक्विनोलिन आहे हा फ्लोरोसंट मॉलिक्यूल आहे किंवा फ्लोरोमेट्रिक रिएजंट आहे. बेन्झॉइन हा फ्लोरोमेट्रिक रिएजंट आहे, हा झिंकच्या स्टडीसाठी वापरला जातो. म्हणजेच फ्लोरोमेट्रिक रिएजंटचा स्टडी सुद्धा अनालिसिस साठी होतो. आता ही झाली फ्लोरोमेट्रिकची ऍप्लिकेशन. आता इथे जर आपण फ्लोरोमेट्रीचा आपण स्टडी केलाय, आधी आपण इंट्रोडक्शन बघितली, त्याची थेरी बघितली, नंतर रिलेशन बघितलं फ्लोरोमेट्री, इंटेन्सिटी ऑफ फ्लोरोसन्स आणि कॉन्सन्ट्रेशन मधलं, आणि आता इन्स्ट्रुमेंटेशन आणि ऍप्लिकेशन बघितलं. आता नेक्स्ट लेक्चरला आपण इन्स्ट्रुमेंटेशन ऑफ फॉस्फोरिमेट्री त्याची ऍप्लिकेशन बघू आणि कंपॅरिझन बिटवीन फ्लोरोमेट्री आणि फॉस्फोरिमेट्री हे आपण स्टडी करू. म्हणजे आपला हा जो पॉइंट आहे हा इथे संपेल. आता इथे आपण थांबूया. थँक्यू.